पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. पाणी पिण्याला द्या आणि नंतर शेतीला द्या. जलसंपदा विभागाला सुद्धा सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी पुण्यात कमी आहे. अवकाळी पावसामुळे अनेक फळं आणि पिकांचं नुकसान झालं. तात्काळ पंचनामे सुरू झालेत. केंद्र सरकारने जे नियम ठरवले आहेत आणि मदत पुनर्वसन मंत्रालयाला सूचना दिल्या आहेत. माझं अंतिम शहा यांच्याशी बोलणं झालं नाही. भोपाळमध्ये त्यांच्याशी भेट झाली. 25-30% तोडगा निघालाय. इतर 5 ते 6 कामांसाठी अमित शहा यांच्याकडे जावं लागेल आणि लवकरच तारीख मिळेल. या सर्वेला काही अर्थ नसतो. कुठल्या भागातील हा सर्वे झाला आहे ते पाहावं. आम्ही युती केली आहे. आमच्याकडे अजून काळ आहे आणि वातावरण आमच्याकडे वळले हे बघू. मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी काही ज्योतिषी नाही. पहिल्यांदा महायुतीने पंतप्रधान उमेदवार मोदी आहेत. समोर कोणी आहे का? प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे. मोदी पाहिजे का दुसरे कोणी पाहिजे? मी स्पष्ट बोलणार आहे. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणीही उमेदवार नाही. शेतकरी अडचणीत आला तेव्हाही आम्ही मदत केली होती. आता नव्याने आकडा येईल तेव्हा किती रक्कम इन्शुरन्सला जाईल हे बघितलं जाईल. या देशाची प्रतिमा उंचावणारे काम कोण करू शकेल याचं काम असतं. आणि आपण 3 राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतला. तेलंगणामध्ये पण आपण पाहिलं की तिथले मुख्यमंत्री आधी जाहिराती देऊन सुद्धा त्यांचं सरकार गेलं. मी काय भाषण करावं याचा तुम्हाला त्रास होतोय का? माझ्या मतदारांशी काय बोलावं हा माझा प्रश्न आहे. मी मतदाराला आव्हान नाही केलंय. माझ्या कार्यकर्त्यांशी बोललं. अनेक मंत्री त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांची समजूत काढतायत. पुणेकरांना कशाला काळजीत पाडता? फेब्रुवारीमध्ये कालवा समितीची बैठक घेऊ. 5 वर्षात एका खासदाराने त्याचा मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचं रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो, पण यांना आता उत्साह आलाय. कोणाला पदयात्रा सुचते तर कोणाला संघर्ष यात्रा काढायची सुचते. आम्हाला वाटलं होतं ते वक्ते उत्तम आहेत. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार. ते आणि उत्तर महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्या करता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा. आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे. आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत. त्याच्यावर ते त्यांचं नियोजन करत आहेत. आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे. म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मीटिंग घेऊन एप्रिल, मे, जून, जुलै असं 4 महिन्याचं कसं नियोजन करायचं. कारण बाष्पीभवन किती होतं आहे, बाकीच्याबद्दलचा पाण्याचा वापर कसा होतो आहे आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. केंद्रीय समितीने पुण्यातल्या 2 तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता. त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस, गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन, कापूस, त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं. ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या. पंचनामे देखील सुरू झाले. काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय देखील वेगवेगळ्या पाहणी दौऱ्यावर गेलेले होते. नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि लगेचच त्याचे प्रमुख आहेत, जी समिती सेंट्रलला आहे त्याचे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती. त्या टीमनी सर्वे केलेला आहे. आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये 40 तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले. साधारण 2,500 कोटी रुपये त्या कामाच्या करता आपण मागितलेले आहेत. आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवले आहेत त्या नॉर्म्समध्ये बाकीचा मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या
आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा. एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, असे अनेक ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत. आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 1200 मंडळं निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारने ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. साखर कारखानदारी जी आहे त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होतं. इथेनॉलच्या मुद्द्यावरती केंद्राची पॉलिसी जी आहे या पॉलिसी संदर्भात तुमचं केंद्रीय गृहमंत्र्यांशी त्यामध्ये बोलणं होणार होतं. काही झालंय का? नाही, बोलणं झालं नाही. कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही 2-3दा कॉन्टॅक्ट केलं. त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत, ते संपल्यानंतर तुम्ही या, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो. पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं, म्हणजे CM आणि दोन्ही DCM आणि स्वतः अमित भाई, त्यावेळेस त्यांनी म्हणले की मी काही प्रमाणात तोडगा काढतो. तोडगा 25 ते 30% निघालेला आहे. त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के, तर ज्यांनी 3 कोटी सिरप टू इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी, त्यांना आता आलेत 75 लाख ते 80 लाखापर्यंत, म्हणजे साधारण 25-30% चाललं आहे. त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. म्हणून पुन्हा आम्हाला त्या कामाच्या करता आणि इतर पण अनेक 5-6 कामं आहेत, त्या सगळ्या कामाच्या करता जावंच लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन आम्ही रात्री परत येऊ. आपल्याला आपल्याला माहिती आहे ह्या सर्वेला काही आधार नसतो. विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा. ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात. आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे. आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे. त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला दादा, पण ABP माझा आणि सी वोटरचा जो सर्वे बऱ्यापैकी बरेचदा खरं ठरलेला आहे. सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू. कांदा निर्यातीच्या बाबतीत निर्णय मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे आहे. अमित भाईंकडे एकूण 6 विषय आहेत. त्याच्यात कांदा आहे, त्याच्यात इथेनॉल आहे, त्याच्यात विकास मंडळ आहेत, विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र. त्याच्यामध्ये असे काही एक माईनचा विषय आहे, असे 6-7 विषय आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. वंचित मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. वंचित तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायची, म्हणजे काम करायला वेळ आहे तुमच्याकडे अजून. आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकासच्या विरोधामध्ये 48 जागा लढवणार आहे. म्हणजे मला त्याबद्दल तुम्ही तुम्ही आत्ता काही अंदाज करू नका. तुम्ही काही ज्योतिषी नाही, मी पण काही ज्योतिषी नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात, हे आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत. समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा. जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही, जे येतील प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, सांगतील, जनता जनार्दन तुलना करेल. तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे, आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मचिंतन आपण करा. शेवटी आज मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही. तुम्ही बऱ्यापैकी आक्रमक झाले. तुम्ही म्हणता बरोबर आहे. नाही, ठीक आहे ना. ह्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना 6,000 त्यांनी 6,000 आम्ही
असं 12,000चं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं. शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून आता अग्रिम 25% रक्कम परवा दिली, ती 2200 कोटी रुपयाची दिली. आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल. ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रपोगंडा करत असतात, त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील, कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल, जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण करू शकेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही, त्याच्यातले अनेक कंगोरे असतात. आणि आत्ताच आपण 3-4 राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे. त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानला काय निकाल लागलेले आहेत. आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र. तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे, ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे, आपल्याकडे पेपरच्या पानं जाहिराती, मी असं केलंय, मी तसं केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय. तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले नाही, एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं. हे असं आहे, तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण गेले नाही. 2 दिवस तुम्ही फार आक्रमक भाषणं करताय. काल तुम्ही शरद पवार आपल्याला त्रास होतोय का? नाही, माझं मी का भाषण करावं ह्या संविधानाने मला तो अधिकार दिला. प्रश्न त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकत नाही. टीका नाही, प्रश्न आहे. प्रश्न आहे, तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं नाही थेट, पण काल असं स्पष्ट म्हटलात की आता इथून पुढे माझं ऐकायचंच. हा तुमचा आता कमांडिंग स्टँड आहे का? मी माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे. नाही, मी तुम्हाला अन्वय सांगितलं अर्थ का त्याचा. तुम्ही माझं ऐकू नका. मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं, आणि तो माझा कार्यकर्ता आहे. मी मतदारांना नाही आव्हान केलं, माझ्या कार्यकर्त्यांना केलं, आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.